नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आता सकाळचे 11 वाजलेत. हे पाहू शकता शेळ्यांचा आराम. आता माझा रेग्युलर मोकळ्या सोडण्याचा टाईम आहे सकाळी 9 ते सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत चरतात आणि नंतर थोडासा एक दीड तास आराम करतात. त्याच्यानंतर थोडंसं चरतात परत. अशा प्रकारे फिरस्तीमध्ये हाईट, ग्रोथ, वजन वाढ सगळं व्यवस्थित मला भेटतं आहे. आणि मित्रांनो, होईल तेवढं आहे ना, तुम्ही असं ट्रेंडच्या मागे लागू नका. काय होईल लागलं आहे, ट्रेंडमध्ये जाताय तुम्ही, पण याचा ट्रेंड किती दिवस चालणार आहे. आता जर तुम्ही समजा विचार करा, जर तुम्ही आता आफ्रिकन बोरचाच जरा ट्रेंड चालू आहे मार्केटमध्ये. त्याच्यात काय व्हायला लागलं, कुणी 5 लाखाचं बोकड, कुणी 2 लाखाची शेळी, 1 लाखाची शेळी, ती 50,000ची पाठ, 2-2.5 महिन्याची किंवा 2 महिन्याची. तोट्यात धंदा येतो. आता तुम्ही जर समजा 50,000ची 2 लाखाचं जर वस्तू प्राणी घ्यायला लागलात, तर त्याच्यात फायदा होणारच नाही तुमचा. उत्पन्न देण्याकरता तिला समजा 1-1.5 वर्षाचा कालावधी लागणार आहे पूर्ण. आता जर तुम्ही आपलं साधंच जर केलं, बिटलमध्ये, उस्मानाबादीमध्ये, शिरोईमध्ये, थोड्या बजेटमध्ये जास्त पण उत्पन्न भेटतं ना आपल्याला, आणि उत्पन्न चालू होतं आहे लगेच. आता 1 लाखाची एक शेळी घेण्यापेक्षा आता तुम्ही काय येतात 10 लाख रुपये शेळी, 10 शेळ्या मागं गुंतवू शकत नाहीत ना कोणी. जर समजा 10 लाखाचं जर आपण गुंतवणूक केली तर फिटणार कसे ते विचार करा ना तुम्ही. साधी गोष्ट आहे. हे काय होत आहे ना, जे भरपूर असं की प्रमोशन, आता यूट्यूबवाल्यांचं जरा प्रमोशन मागे करण्याचं कारण पण तसंच असतंय. थोडंसं प्रमोशन केलं म्हणजे कसं, त्यांना पण त्यांच्यापासून काहीतरी भेटत असणार म्हणजे भेटणारच काही ना काही. सर्वसामान्य माणूस फसू नये. आपण सर्व शेतकरी, आपण कशासाठी करतोय, 2 रुपये कुठून तरी मिळाले पाहिजेत याच्याकरता. का ज्या आहेत आपल्याजवळ ते पण याच्यामध्ये घालवायचे, याच्यासाठी तर करत नाहीत ना आपण. हा व्यवसायच आहे आपला एक. थोडा विचार केला पाहिजे. आता जर तुम्ही समजा 1 लाखाचं जर समजा शेळी घेतली, तिचे होणारे करडं आपण कुठं पाठवणार आहेत. हा ट्रेंड काय कायमस्वरूपी राहणार असं नाही आहे ना. हा नवीन आहे तोपर्यंतच राहणार. एकदा जुना झाला की आलेच ना परत जैसे थे आपण. जर यदा कदाचित उद्या जर समजा ते आता तुम्ही जी 1 लाखाची शेळी घेतली आणि समजा मार्केटमध्ये जर आता 30-20 हजार रुपये भेटायला लागल्याच्या नंतर तुम्ही आता विचार करा किती वेळ लागतील तिचे फिटण्याकरता. 1 लाख रुपये तिचे. तुमचा झिरो मेंटेनन्स, तुम्ही तर जाग्यावरच आले परत, कारण तुम्हाला 1 रुपये त्याच्यापासून प्रॉफिट होणार नाही. म्हणजे जे तुम्हाला समजा किती 5 वेतं, ज्यावेळेस ती 2-2 करडं देईल त्यावेळेस तिचे 5 वेतं होतील, त्यावेळेस तुमचे पैसे सर्व फिटतील. 5 वर्ष वेतं होण्याकरता किती वर्षाचा कालावधी? 3 एक साधारणतः 3-3.5 वर्षाचा कालावधी लागणार आहे. 3-3.5 वर्ष जर तुम्ही समजा फुकट घालवले ना तिच्या मागं फिरण्यात, आणि जर तुम्ही समजा आता बिटलमध्ये, उस्मानाबादीमध्ये, शिरोईमध्ये ते तोतापुरी वगैरे दुसरी अन्य कुठली जी कमी रेंज म्हणजे कमी पैशामध्ये मिळते, त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवात केली ना, त्याच्यामध्ये फायदा कसा होणार आहे की तुमची एका वेतामध्ये शेळी फिटणार. आता जर समजा आता समजा बिटल वगैरे समजा तिची हायेस्ट किंमत आहे भरपूर, तिची पण भरपूर आहे. एक साधारण तुम्ही 20 ते 25 हजारापर्यंत जी भेटेल ना बिटलमध्ये, ती घ्या ना. ती तुमच्या एका वेतामध्ये फिटून जाईल.
आता समजा दोन बोकडं झाले, तिचे साधारण तुम्ही 10-15 हजार रुपयाला तर विकताल ना 6 महिन्यानंतर. ते आले तिचे पैसे तुमच्याजवळ, तुम्हाला रिटर्न, आणि ते शेळी फायद्यामध्ये राहते ना. आणि कसं आहे, आफ्रिकन बोरला थोडंसं वातावरणाचं पण थोडं प्रॉब्लेम येणारच, कारण प्रत्येक जागेत ते सेट होऊ शकत नाही. तुम्ही विचार केला पाहिजे त्या गोष्टीवर थोडासा. त्याला वजन वाढ पण भरपूर प्रमाणात आहे. असं नाही की ते आपण तिला नावं ठेवण्यात हे नाही आहे, पण तिच्या किमतीमुळं थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही हेच घ्या ना, ह्याचीच डेव्हलपमेंट करा ना चांगली व्यवस्थित. याची हाईट, वजन वाढ याच्याकडे लक्ष द्या. जे तुम्हाला समजा एका बोकडा मागे साधारणतः तुम्ही 2,000 रुपये जरी खर्च केला खुराकाकरता तरी भरपूर होतो. त्याचे वजन वाढीत अतिशय चांगल्या प्रमाणात तुम्हाला बघायला भेटेल. आता माझ्याकडे फक्त किती 500 आहे तरी मी दिवसभर फिरतो, कारण माझ्याकडे आत्ता सध्या माझ्याकडे समजा मी 10,000 रुपयांनी जरी हिशोब केला तर माझ्याकडे समजा आत्ता 4 बोकडं आणि 3 पाठ्या आहेत. म्हणजे समजा 10,000 रुपयांनी जरी धरले तर माझ्याकडे आज समजा 70,000 रुपयाचं उत्पन्न आहे. किती महिन्यात? 6 महिन्याचं. आणि मी घेतली होती किती, आता समजा आता ती गाभण आहे, ही एक गाभण आहे, ही एक गाभण आहे सध्या, आणि हे आत्ता जस्ट येईल. एक 2-3 दिवस झाले असेल याला. म्हणजे आता समजा त्यांचा विचार केला तर माझ्याकडे ते आता ज्या शेळ्या आहेत त्यांच्यापासून समजा किती 70,000 रुपयाचं उत्पन्न भेटतं आहे मला. माझ्या सगळ्या शेळ्या फिटून जातात एका वेतात. प्लस म्हणजे हे 3 गाभण आहेत रनिंगमध्ये माझ्याकडं. ही एक इथली ही बसलेली दिसते का, ही एक आणि ती एक पलीकडे, म्हणजे 3 गाभण आहेत. उद्या उठून त्यांच्यापासून मला अजून 6 खर्च भेटते. आता याच्यामध्ये कोणतं प्रोडेबल राहतं हे तुम्ही विचार करा. मला कसं वाटतं, जास्त नाही आपल्याला समजा 4 महिने करडू सांभाळलं, एक करडू जर समजा 12-13 हजारापर्यंत जरी गेलं तरी परवडेबल राहतं. कारण का, जे दुसऱ्या तिथं जाऊन 500 रुपयाने हमाली करायची आहे ना, आता पुण्यामध्ये जाऊन लोक काय करत आहेत, 10-15 हजार रुपये महिना कमवत आहे, बरोबर. कुणाला 20,000 असेल, कुणाला 30,000 असेल, पण त्याच्या मागे खर्च तितकाच आहे. त्याला निम्मे पैसे सुद्धा शिल्लक राहत नाहीत. आता समजा मला मेंटेनन्स काय आहे, आता सर्व घरचंच आहे, मी गावाकडेच आहे, मला काहीच मेंटेनन्स नाही ना रूम भाडं द्यायचं आहे, ना घर भाडं ते आपलं मेसचं हे द्यायचं आहे, मेससाठी पैसे द्यायचे. उद्या हे झालेच ना माझ्याकडे 70,000 रुपये पडून, मग ह्या 70,000च्या अजून शेळ्या आणायच्या. असं वाढवत चला. तुम्ही जवळचे पैसे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहताल, याच्यामध्ये जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. कसं थोडं करत गेलो तर आपल्याला पण अनुभव भेटत जाणार आहे. अनुभव सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. चला तर मित्रांनो, मी थांबतो आता इथं. परत एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी सांगतो.